मोठी बातमी समोर आलेली आहे। एकनाथ शिंदे आणि माझ्यात वाद निर्माण करू नयेत असं उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहतोय, उदय सामंत यांच्या संदर्भात सूचक वक्तव्य केल्यानंतर उदय सामंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरेल असं सामंतांनी म्हटलं। त्यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील। मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळे मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही। आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही। आणि याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे। विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत। मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातूनच मोठे झालेले आहात। त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका। कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे। परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळे मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही। परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे, हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो। आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे। आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाहीत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत जोडलेले आहेत। सचिनजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या 2-3 दिवसांपासून ज्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत, पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर झाली, त्यातच काही नेत्यांची नाराजी, एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेलेत, मात्र त्या दरम्यान आता विरोधकांकडून नव्या उदयाची चर्चा सुरू आहे। मात्र उदय सामंतांनी हे दावे फेटाळलेत। मग वडेट्टीवार आणि संजय राऊतांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? पहिली गोष्ट अशी की आपण तुम्ही एक पॅटर्न बघता आहात आणि पहिल्यापासून आहे। पहिली गोष्ट अशी की ही सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला करण्यात आलेलं आहे हे असं चित्र महाराष्ट्र पाहतोय। त्यांना तुम्ही माध्यमांसमोर देखील फार कमी पाहता आणि त्यांच्या पक्षाची भूमिका देखील ते मांडताना कधी दिसत नाही। त्यामुळे त्यांना साईडलाईन केले ही वस्तुस्थिती दिसते आम्हाला। दुसरी गोष्ट अशी की त्यांचा जो पॅटर्न आहे की ज्या ज्या वेळेला ते रुसतात, ते रुसूबाई रुसू आणि दरेगावी जाऊ बसू, तर त्यामुळे ते नेहमी गावाला जातात त्यावेळेला रुसलेले असतात किंवा त्या ठिकाणी त्यांना बाजूला केलं याचा तो रोष व्यक्त करत असतात। त्यांची ती रोष व्यक्त करण्याची मला असं वाटतं की पद्धती आहे, असंच महाराष्ट्र सांगतो। त्यामुळे निश्चितपणे त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय असं हे चित्र आहे। आणि त्यानंतर काय गणित तयार करतात, कारण भारतीय जनता पक्ष फोडण्यामध्ये वाकबगार आहे। त्यांनी अनेक पक्ष, दोन्ही पक्ष फोडले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि भविष्यात काय अजून फूट काढतील, काय त्या ठिकाणी कोणाला बाजूला करतील हे काही सांगता येत नाही। सचिनजी, यामध्ये मात्र एक महत्त्वाचा मुद्दा आहे की संजय राऊत, आपल्या महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांनी तर थेट 20 आमदार उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय आणि सत्ता स्थापनेच्या आधीच हा उदय होणार होता असं देखील त्यांचं वक्तव्य आहे। तर त्यांना माहिती असेल काही, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित दिसते की महायुतीच्या मधल्या एकीचा अस्त होत चाललेला एवढं निश्चित आहे। नक्कीच सचिनजी, खूप खूप धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल। पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर नाराजगीच्या चर्चा सुरू असताना आता पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदे हे अचानक दरेगावी दाखल झालेत। मात्र त्यानंतर आता विरोधकांच्या माध्यमातून या प्रकारचे संकेत दिले जात आहेत, वक्तव्य केले जात आहेत। विजय वडेट्टीवार यांनी देखील नव्या उदयाचे संकेत दिले, तर महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांनी थेट उदय सामंत यांच्या समवेत 20 आमदार असल्याचा दावा केला। शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवरती अंबादास दानवे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया। शिवसेनेतून कुठून मोठा गट बाहेर गेला तसा शिंदे गटाला सोडून मोठा गट शिवसेनेत जाऊ शकतो आणि त्यातला एक उदय आहे असं त्यांचं म्हणणं।
मला तरी याची पूर्ण माहिती नाही, पण आमदारामध्ये नुसत्या शिंदे गटाच्या नाही तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये सुद्धा अशांतता आहे. मग कारण भारतीय जनता पार्टीचे सुद्धा या सगळ्या लोकांना जे अशा पद्धतीने देतात आणि भारतीय जनता पार्टीच्या बेस लोकांना विचारलं जात नाही, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं नाराजी. त्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांची देखील काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया. लोकसट माणसं सवाकलेली असतात ना, स्वार्थाने पिछाडलेले असतात. त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. स्वतःचं घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्याचं घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडी घेणारे उदय सामंत शेवटी कुठल्या पक्षामध्ये राहून तुम्ही स्थिरस्थावर होणार ते तर एकदा सांगा. शिंदेची गरज संपली तेव्हा नवा उदय होईल अशा प्रकारचे संकेत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून देण्यात. Thank you.